खादूर तालुक्यामध्ये येत असलेल्या मौजा जैतपूर येथील गट क्रमांक 887 या जागेवर कुरण अशी नोंद आहे। या जागेमधून मरेगाव ते खोलमारा मुख्य डांबरीकरण रस्ता जातो। या रस्त्यालगत गावातील नागरिक मेलेली जनावरं उघड्यावर फेकत असल्यामुळे मेलेल्या जनावरांचा उग्र वास सभोवताली पसरतो। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होतो। मेलेली जनावरं मरेगाव ते खोलमारा या मुख्य डांबरीकरण रस्त्याच्या कडेला फेकल्यामुळे या मृत जनावरांचा मांस खाण्यासाठी बेवारस कुत्री रात्रंदिवस बसलेली असतात। उघड्यावर फेकलेल्या जनावरांचा मांस खाल्ल्यानंतर पिसाळलेले कुत्रे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शाळकरी मुलांवर झडप घालतात। यापूर्वी अशा 5-6 घटना घडल्यात। तहसीलदार यांनी उघड्यावर जनावरं फेकू नयेत असे आदेश देऊन सुद्धा त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही। त्यामुळे चिकना येथील गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मंगेश दहिवले आणि चिकना येथील नागरिकांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। मंगेश दहिवले, मी मागील 9 वर्षापासून चिकना ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। मागील 5 वर्षाच्या आधीपासून माझी लढाई ह्या गोष्टीसाठी सतत चालू होती आणि त्या प्रीत्यर्थ मी कलेक्टर, आपल्या जिल्ह्याचे SP, आपले CO, BDO, पोलीस स्टेशन दिगोरी यांना सर्वांना पत्रव्यवहार केला। त्याच्यातून मला तहसीलदार सर, माननीय तहसीलदार सर लाखांदूर यांनी हमी पत्र दिलं होतं की ग्रामपंचायत जैतपूरकडून असा कुठलाही याच्यानंतर प्रकार झाल्यास ग्रामपंचायतवर कारवाई करू आणि जे कोणी असे उघड्यावर जनावरे फेकतात त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करू। याचं एकच म्हणजे माझं हे सांगण्याचं आणि लढाईचं कारण म्हणजे हे जे मेलेले जनावरे इथं फेकतात त्याच्यामुळे माझ्या गावातील मुख्य रस्ता हा इथं लगतच माझ्या गावचा मुख्य रस्ता आहे जो बारवा बाजारपेठेत जाते। आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसाठी बारवा बाजारपेठेतच जावं लागते। शाळकरी मुलंसुद्धा इथूनच जातात, रात्री बेरात्री शेतकरीसुद्धा इथून जातात आणि हे उघडे जनावर जे असतात फेकलेले मेलेले याच्यावर पिसाळलेले कुत्रे सतत असतात। ते जवळपास 20 ते 25 पिसाळलेले कुत्रे असतात आणि ते मांस खाऊन झाल्यानंतर ते पिसाळून जातात आणि ते त्याच्यानंतर ते खाऊन झाल्यानंतर ते माणसावर, शाळकरी मुलांवर हमले करतात। माझ्या गावात आतापर्यंत 5 ते 6 हमले मुलांवर झाले आहेत। त्याचा जिम्मेदार कोण? आणि सर्वात महत्त्वाचं ह्या लढाईमध्ये मला माझ्याकडे पत्र पण तहसीलदार सरांनी दिलं आहे की ह्या ज्या गोष्टी होत आहेत याच्यापुढे होणार नाही आणि झाल्यास ग्रामपंचायत दोषी असेल आणि जो कोणी जनावरे फेकते त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू। माझी इतकीच मागणी आहे। मला न्याय मिळाला असं समजत होतो। तहसीलदार सरांच्या पत्रव्यवहारानंतर कदाचित 4 महिन्यापर्यंत हा मॅटर बंद होता, मेलेले जनावरे फेकत नव्हते, पण परत हा चालू झाला आहे पुन्हा यांचा। आता बघत असाल तुम्ही इथं साईडलाच फेकली आहे। आताच कालपर्यंत काहीच नव्हतं, रात्री इथं फेकलेलं आहे। आता इथं पिसाळलेले कुत्रे येणार आणि जर एखाद्या मुलांवर जर हमला केला ते पिसाळलेल्या कुत्र्याने, याचा जिम्मेदार कोण राहणार? ग्रामपंचायत, तहसील प्रशासन या कलेक्टर प्रशासन या आरोग्य डिपार्टमेंट। मला या गोष्टीसाठी न्याय पाहिजे आणि न्याय जर मिळाला नाही तर आम्ही पुन्हा हा प्रयत्न सतत चालू ठेवू आणि सदर ग्रामपंचायतवर कारवाई झाली पाहिजे, कारण पूर्णपणे जिम्मेदारी ग्रामपंचायतनी घेतली होती। तेथील ग्रामपंचायत अधिकारी नागदेवे सर यांनी स्वतः जिम्मेदारी घेतली होती की हा प्रकार पुन्हा होणार नाही आणि झाल्यास आम्ही त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करू आणि त्यांच्यावर योग्य तो दंड शासकीय नियमानुसार आखू। आणि माझं तर म्हणणं आहे की या सर्व कारणास दोषी ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतवर कारवाई झाली पाहिजे।